आणि यानंतर बंडखोर खासदार संजय दिना पाटील बोलतायत, पाहूया। तुमच्या मतदारसंघात काल सभा झाली, तुमच्या मतदारसंघात काल सभा झाली, उद्धव ठाकरेंनी येऊन प्रवक्ता नाहीये पार्टीचा प्रवक्ता मराठी तुमच्या विरोधात सभा झाली। उद्धव ठाकरे या सभेला आलेले होते। तुमच्या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे जाणार आहेत आणि मतदारांना जाब विचारणार आहेत ते प्रामुख्याने। अरे हेच जर अगोदर आले असते, आले याची पण गरज नाही। मला आणि ज्या व्यक्तीबरोबर प्रॉब्लेम बोलवला असतं ही स्थितीच नसती आली ना। मी नसतो गेलो, कोरमच पुरा कुठे झाला होता? मी जर गेलो नसतो, कोरमच कुठं पुरा झाला होता? झालंच नसतं, हे झालंच नसतं। मला बोलून घेतलं असतं। मी जे सांगत होतो, जिथे येऊन मला शिव्या दिल्यात तिकडे येऊन माफी मागा, मी त्यांच्याबरोबर माझं शिव्या येतात, हे संपला, विषय नसता आला। पण त्यांना ते करायचंच नाही ना, आम्ही हवंच नाही। त्यांना ताकदवर लोक नकोय, गुलाम लोक पाहिजे। आणि काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही मला। उद्धवजींबरोबर, आदित्यजींबरोबर का त्यांच्या परिवाराबरोबर जे पण नेते मंडळी आहेत, कोणाबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही। सर्वांनी मला मान सन्मान दिलेला आहे, माझ्या कार्यकर्त्यांना मान सन्मान। मी पण तेवढाच, मला कोणी 1 रुपया करतो, मी 100 रुपये करतो, तेवढं केलेलं आहे। एक व्यक्तीने खाली हे केलेलं आहे, तोंडावर माझ्यावर गोड बोलायचे, माझ्या सर्व लोकांना शिव्या द्यायचे। आता किती सहन करणार शिव्या? स्टेजवर बसून शिव्या द्यायला लागले, बोलून बोलून थकलो, सांगून थकलो नेते मंडळीला। सर्व नेते मंडळीने त्यांना सांगून टाकलं, पण आता त्याची काय मजबुरी आहे आता तुम्ही समजू शकता। आता मी सांगायची गरज नाही, एवढा मोठा नेता नाही का मी त्यांच्या हे करू। याचा अर्थ उद्धव ठाकरे आहारी गेलेत का त्या नेत्याच्या? आता ते तुम्ही काल आता सुप्रियाताईंच्या लग्नात बघितलं असेल, मालक कोण आहेत? पक्षाचे मालक बदली झालेत ना। पक्षाचे मालक कोण आहेत? हा, बघितले ना तुम्ही? सुप्रियाताईच्या मुलीच्या लग्नात येता नाही, पक्षाचे मालक कोण आहेत? संजय राऊत साहेबांनी नेहमी मला चांगलं माझ्यावर बोलले, चांगलं मला मान सन्मान दिला। मला पण त्यांच्याबद्दल खूप मान सन्मान आहे। मला 2004 मध्ये आमदार बनवण्यामध्ये त्यांचं लीलाधर ढाके साहेबांच्या विरुद्ध त्यांनी मला पूर्ण मदत केली, त्याच्यामुळे त्यांचा एहसान आहे माझ्यावरती। 2009 मध्ये परत मला खासदारमध्ये किरीट सोमायच्या विरुद्ध खासदार होण्यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली, त्याच्याबद्दल त्यांना मला एहसान आहे। जोपर्यंत ते खूप काय बोलू द्या, मोठे व्यक्ती आहेत, ते बोलू शकतात। मला त्यांच्या विरुद्ध बोलायचं ना, मला ज्याच्याबरोबर प्रॉब्लेम होता त्याच्याबद्दल मी सांगितलं। एका व्यक्ती आम्हाला सर्वांना डिस्टर्ब करतोय ना। आम्ही कुठे जाऊ शकत नाही, आम्ही कार्यक्रमात जाऊ शकत नाही। आम्ही आमचा वाटलेला खासदार झाल्यावर तरी होईल, खासदार झाल्यावरती पण फंड वापरू शकत नाही। त्यांच्या इथे कोणी येऊ शकत नाही, आम्ही त्यांच्या कोणी शाखा प्रमुख माझ्याकडे येऊ शकत नाही, मला कार्यक्रमाला बोलू शकत नाही, कारण काय पण सांगतात आणि येऊन इकडे सांगणार आणि येत नाही, कार्यक्रमाला येत नाही, राजू ताईंना पाठवतात। मी गेलो का त्यांचे एक एक कार्यक्रमात मी 2-5 लाख रुपयाची माझा फोटो लावलेला नाहीये, लावायची लोक मला फोटो लावायचे, फोटोवाला नाही लोकांमध्ये। तुम्हाला गरज नाहीये, बस आता माफ करा, बस झाला की केवळ एका व्यक्तीच्या त्रासामुळे मी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्याला या सगळ्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, आपण ऐकलं की आत्ताच संजय दिना पाटील काय नेमकं बोलत होते? एक जण माझ्या तोंडावर गोड बोलायचा, पटर पाठीमागून शिव्या द्यायचा, मला माझा फंड वापरू शकत नव्हता, शाखा प्रमुख येऊ देत नव्हते। काय नेमकं आहे यामध्ये? काय आपली प्रतिक्रिया यावर? याच्यातली काहीही कारण असू शकतात, ती कारण मी नाकारणार नाही। कारण शेवटी संजय दिनाचे अजून कोणासोबत काय काय इंटरॅक्शन व्हायचे, त्या इंटरॅक्शन मध्ये काही गैरसमजुती आहेत का, काही विपर्यास झालेला आहे का, जे काही असेल ते असेल। पण अशी काहीतरी कारणं आहेत म्हणून एका चिन्हावर निवडून आलेले तुम्ही दुसरं चिन्ह असणाऱ्या पक्षात जाणार काय?
हे समर्थन कसं करता येईल बरं दुसरी गोष्ट की जर मग ही सगळी कारणं होती तर मग त्या दिवशी म्हणजे संसदीय दलाची बैठक, त्या बैठकीला अनुपस्थिती दाखवल्यानंतर सुद्धा संजय दिना नेमके कोणत्या तोंडाने फोन करत होते? का सांगत होते ते अरविंद सावंतांना, संजय राऊतांना की नाही मी सोबतच आहे, सुषमाताईंना सांगा माझं नाव घेऊ नका म्हणावं, माझ्या घरासमोर माणसं जमतायत, हे का सांगत होते संजय दिना? का भीती वाटत होती त्यांना? हम्म. त्यामुळे आत्ता ते देत असलेल्या कारणांना काही अर्थ उरत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की मी खासदारकी मागण्यासाठी ठाकरेंकडे गेलो नव्हतो, ठाकरे परिवाराविषयी माझी काही तक्रार नाही, राऊतांविषयी तक्रार नाही, मात्र एकच व्यक्ती जी आहे त्याच व्यक्तीचा मला त्रास असल्याचं ते म्हणतायत, अधोरेखित करतायत. आता ती एक व्यक्ती कोण? म्हणजे डरपोक संजय दिनांनी त्या व्यक्तीचं नाव घेतलं पाहिजे, बिलकुल नाव घेतलं पाहिजे. कारण मातोश्रीवर असणाऱ्या ज्या मंडळी आहेत त्याच्यापैकी नेमक्या कुठल्या माणसाचा त्रास होत होता? कारण आमच्यासारखी माणसं तर फील्डमध्ये काम करतात. त्यामुळे एवढी हिंमत असेल तर संजय दिनांनी ते नाव घेऊन दाखवावं ना. आणि संजय दिनांसारखा खासदार असणारा माणूस एका कुठल्या तरी व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून जर पक्ष सोडतच, याचा अर्थ संजय दिनामध्ये नेतृत्व करण्याचे गट्स नाहीत. एक लोकसभेचा अख्खा मतदारसंघ सांभाळणारा माणूस कुठल्या तरी एका व्यक्तीच्या त्रासाने निर्णय घेतोय असं सांगतो, हे कारणच मुळात किती बालिश वाटतं. उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या मतदारसंघातल्या दौऱ्याविषयी देखील त्यांना विचारण्यात आलेलं होतं. त्यावर देखील त्यांचं म्हणणं असं होतं की आता दौरे करून काय फायदा, जी कोणी व्यक्ती आहे ती केवळ स्टेजवरून मला शिव्या घालते, जर आधीच ते आले असते तर कदाचित आम्ही निर्णय घेतला नसता. मी तेच म्हणते की हे सगळं जे शहाणपण आहे, हे सगळं शहाणपण बैठकीला अनुपस्थित राहिले तेव्हा सुद्धा का सुचलं नाही? म्हणजे तुमचं सगळं शिजून होईपर्यंत तुम्ही वेगळे वागलात आणि आता लगेच तुम्हाला दात आले काय? आता ते दात दाखवता का तुम्ही? काहीतरी. सुषमाताई, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा संजय दिना पाटील देत असलेल्या ज्या कारणांना अर्थ नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान एक जण माझ्या तोंडावर गोड बोलायचा मात्र मागून शिव्या घालायचा, असं संजय दिना पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि अनेक कारणं त्यांनी दिलेली आहे, मात्र त्यांनी ती व्यक्ती नेमकी कोण हे मात्र स्पष्टपणे सांगितलेलं नाही.